सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत. काल म्हटल्याप्रमाणे आजपासून आपण आपल्या अभ्यासक्रमातील समास या नवीन घटकास प्रारंभ करत आहोत. शब्दविचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा असा हा आपला घटक, अत्यंत सोपा, अत्यंत रंजक, काही जणांना थोडा क्लिष्ट वाटतो, अडचणीचा वाटतो, परंतु वस्तुतः तसा तो अजिबात नाहीये. याचं कारण असं आहे, की समास नावाची जी गोष्ट आहे ही आपल्या बोलण्याची एक स्वाभाविक पद्धती आहे. मुळात भाषा नावाच्या संस्थेचा जो जन्म झाला, विकास झाला, उदय झाला, तोच मुळात बोलण्याच्या मूलभूत अशा गरजेतनं झालेला आहे. बोलण्याच्या मूलभूत अशा गरजेतनं झालेला आहे. आणि बोलणं, व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं, काय तारीख चुकलेली का? चुकू द्या, काय फरक पडत नाही एवढा, की फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे. बोलणं ही आपली अत्यंत मूलभूत अशी गरज असते. आणि आपलं हे बोलणं अधिक सोपं व्हावं, अधिक रंजक व्हावं, अधिक प्रभावी व्हावं, अधिक सुलभ व्हावं असं आपल्याला वाटत असतं. बोलणं ही माणसाची मूलभूत गरज आहे, एवढं तरी मान्य आहे सगळ्यांना. सगळ्यात मोठी शिक्षा कोणती? सगळ्यात मोठी शिक्षा फाशीची नव्हे, तर सगळ्यात मोठी शिक्षा असते अबोला. गाण्यानं कुठलं तर ते, का रे दुरावा का हा बोला, अपराध माझा असा काय झाला. काव्यशास्त्रात नाही जायचं आपल्याला, व्याकरणातच राहायचं आणखीन काही दिवस. परंतु अबोला ही एक फार मोठी शिक्षा असते. मुद्दा काय आपलं समजून घेण्याचा, की बोलणं, व्यक्त होणं ही मनुष्याची एक अत्यंत मूलभूत अशी गरज आहे. आणि या गरजेपोटीच भाषेचा उगम आणि विकास झालेला आपल्याला दिसतो. बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतींनी आपण बोलत असतो. भाषेच्या माध्यमातून विचारांचं प्रगटीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असलेले आपल्याला दिसतात. बऱ्याचदा आपण पुष्कळ अर्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. कळलं का असं विचारल्यानंतर ह म्हणतो किंवा अह म्हणतो. यातनं मला कळलं आहे किंवा मला कळलं नाही हा एक दीर्घ आशय व्यक्त होत असतो. म्हणजे पुष्कळ अर्थ थोडक्यात सांगणे असेल, थोडी गोष्ट विस्तारानं करून सांगणं असेल, जलद बोलताना काही वर्णांचं एकत्रीकरण करणं असेल, त्याच त्या शब्दांची पुनरुक्ती, पुन्हा पुन्हा तेच ते शब्द उच्चारणं असेल, काही शब्द अध्यारत ठेवणे म्हणजे काय, की ते शब्द गृहीत धरणे आहेत असे, प्रत्यक्ष बोलण्यात नसतात ते, परंतु ते गृहीत धरलेले असतात. अध्यारत म्हणतो आपण त्याला, गृहीत धरलेले असतात. काही शब्द उगाचच आपण कधी कधी जास्तीचे घालतो. ह्या ज्या निरनिराळ्या पद्धती प्रगटीकरणाच्या आपल्या असतात, यातनं आपलं बोलणं अधिक खुमासदार, अधिक सुंदर असं करण्याचा आपला प्रयत्न असतो, अधिक प्रभावी करण्याचा आपला प्रयत्न असतो. कधी कधी आपण अलंकारिक बोलतो, कधी कधी साधं सोपं बोलण्याच्या प्रयत्नामध्ये जोडाक्षर टाळतो. आपण एका ठिकाणी एखादी गोष्ट कमी करतो, तर त्याच वेळेला दुसरीकडे एखादी गोष्ट वाढवतो बोलत असताना. शब्दांच्या बाबतीत, अक्षरांच्या बाबतीत म्हणतोय मी. याला वर्ण विपर्यय म्हणतो कधी कधी, म्हणजे एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येणं, अशा पद्धतीने कधी आपण प्रयत्न करतो बोलत असताना. अशा निरनिराळ्या प्रकारे आपण अभिव्यक्त होत असतो. या बोलण्यातील आपल्या सहज प्रवृत्ती आहेत. समास सुद्धा, ज्याला काही जण खूप अवघड वगैरे म्हणतात, वस्तुतः अत्यंत सोपा असा हा प्रकार आहे. तर ही समास नावाची जी गोष्ट आहे, ही सुद्धा एक अशी सहज प्रवृत्ती असलेली दिसते. धक्का लागतो तो. सहज प्रवृत्ती असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या सहज प्रवृत्तीचा आपल्याला थोडक्यामध्ये विचार करायचा.
मजकूर, कुणाच तरी माईक चालू असेल तर बंद करा, थोडा आवाज येतोय थोडा. कुणाचं माईक चालू असेल तर प्लीज बंद ठेवा. प्रथमेश, तुझा आवाज बंद ठेव. प्रथमेश, मजकूर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट म्हणजे समास असते. आणि या मजकूर थोडक्यात सांगण्याच्या प्रयत्नाच्या फलितामधून समास नावाचा व्याकरणातला घटक पुढे आलेला आपल्याला दिसतो. कधी कधी आपल्याला असं म्हणायचं असतं की, उदाहरण आपल्याला माहिती आहे की साखर घालून केलेला भात. आमच्याकडं आज पक्वान्न केलेलं आहे. काय पक्वान्न केलेलं आहे? साखर घालून भात केलाय. असं नाही म्हणत आपण. आपण काय म्हणतो? आपण म्हणतो साखर भात केलाय. आपण म्हणतो की साखर भात केलाय. एवढा संक्षेपानं आपण आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवत असतो. आणि याच पद्धतीने पोहोचवणं आपलं म्हणणं मनुष्याला सोपं जातं. याच प्रवृत्तीला व्याकरणामध्ये समास म्हटलेलं असतं. आणि म्हणून आता आपण समासाची व्याख्या या ठिकाणी घेतोय. तुमच्या वहीमध्ये ती तुम्ही उतरवून घ्यायची आहे. समासाची व्याख्या काय? समास म्हणजे, समास म्हणजे दोन शब्दांचा परस्पर संबंध, परस्पर दिसेल. आज जरा इंटरनेटचा इश्यू आहे, त्यामुळं ऐका व्यवस्थित, ऐकून लिहा, ऐकून लिहा. दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे. हो हो, ते तरी येऊनच जाणार आहे ना. संबंध दाखविणारे. तुम्ही, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुम्ही व्यवस्थित लिहा. दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्यय लोप पावून, शब्द किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दांचा जो संयोग होतो, त्या दोन शब्दांचा जो संयोग होतो त्यास समास म्हणतात. सोपी व्याख्या. दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दांचा जो संयोग होतो आणि एक शब्द तयार होतो त्यास समास म्हणतात. आता आपण पाहिलं साखर घालून केलेला भात, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हटलं? साखर भात. म्हणजे घालून केलेला, हे अतिरिक्त शब्द वगळले जातात समासामध्ये आणि साखर भात असा शब्द तयार होतो. याला आपण काय म्हणतो? समास म्हणतो. सोपं आहे. आता याच्या उलट दुसरी क्रिया विग्रहाची असते. समासाच्या उलट विरुद्ध असणारी क्रिया कुठली? विग्रह. आता विग्रह म्हणजे काय? समासातील संबंध, समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून, समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीला काय म्हणता येईल? विग्रह म्हटले जाते. समासाच्या अगदी विरुद्ध समासामध्ये जास्तीचे शब्द काढले जातात,
प्रत्यय काढले जातात आणि विग्रह करताना हेच शब्द किंवा हेच प्रत्यय घातले जातात आणि त्यातनं आपल्याला त्या समासाचा अर्थ कळतो. सामासिक शब्दाचा अर्थ कळण्यासाठी विग्रह महत्त्वाचा असतो आणि बोलणं सुकर करण्यासाठी समास महत्त्वाचा असतो. अशी ही परस्परावलंबी असणारी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसते. आता उदाहरणार्थ, गणांचा ईश, गणांचा जो ईश, इथं आणखीन शब्द घालावा लागेल आपल्याला. गणांचा जो ईश तो गणेश. शब्द काय? गण आणि ईश. गण आणि ईश हे दोन शब्द आहेत, पण इथं चा हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आपल्याला आणि जो आणि तो हे संबंधी सर्वनाम आलेली आहेत. विग्रह करताना ती आपल्याला वापरावी लागतात तिथं. गजासारखे आहे ज्याचे आनन तो कोण? गजानन. हा विग्रह आहे. गजानन या शब्दाचा हा विग्रह आहे. गजासारखे आहे ज्याचे आनन तो. आता याच्यामध्ये सुद्धा काय? गज. मूळ शब्द काय? गज अधिक आनन. आपण संधीमध्ये शिकलो गज अधिक आनन, अ अधिक आ, आ दीर्घादेश संधी होतो इथं. पण विग्रह करताना कसं करतो आपण? गजासारखे आहे ज्याचे आनन तो गजानन असा तिथं विग्रह करतो. आणि म्हणून हा समासाच्या संदर्भामध्ये हा सुद्धा मुद्दा जो आहे हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. विग्रह या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असलेल्या आपल्याला दिसतात. आता समास ही गोष्ट समजून घेतली आपण, समास म्हणजे काय ही गोष्ट समजून घेतल्यानंतर स्वाभाविकरित्याच आपल्याला पुढं सरकावं लागतं समासांच्या निरनिराळ्या प्रकारांकडं. आजच्या तासिकेमध्ये आपण समासाचे प्रमुख जे 4 प्रकार त्यांची तोड ओळख करून घेणार आहोत. हे प्रकार पडतात कसे? समासाचे प्रकार. समासाचे प्रकार पडण्याचा एक निकष असा आहे की समासामध्ये जी 2 पदं असतात, पहिलं पद आणखीन दुसरं पद, यात अर्थाच्या दृष्टीने कुठल्या पदाला प्राधान्य दिलेले यावरून समासाचे प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. समासातील, तुम्ही लिहायला हरकत नाही, हे समासातील 2 शब्दांपैकी समासातील 2 शब्दांपैकी कोणता शब्द अर्थाच्या दृष्टीने, ह्या लेखनामधला हा प्रयोग जास्त महत्त्वाचा. अर्थाच्या दृष्टीने कोणता शब्द अर्थाच्या दृष्टीने प्रधान आहे. प्रधान माहिती आपल्याला. प्रधान म्हणजे काय? प्राधान्य. प्राधान्य ज्याला दिलेलं असतं आपण, प्रमुख. कोणता शब्द अर्थाच्या दृष्टीने प्रधान आहे किंवा त्यापैकी कोणताही प्रधान नसून म्हणजे 2 शब्दांपैकी पहिला किंवा दुसरा यापैकी कोणताही प्रधान नसून अर्थासाठी किंवा अर्थाच्या दृष्टीने निराळ्याच पदाची, इथे कंसामध्ये शब्दाची लिहितो म्हणजे लक्षात राहील तुमच्या, निराळ्याच पदाची अपेक्षा असते. निराळ्याच पदाची अपेक्षा असते.
पहिले पद महत्त्वाचं नसतं किंवा दुसरंही पद महत्त्वाचं नसतं, तिसरंच कुठलं तरी पद त्यातनं जाणवतं, आपल्याला लक्षात येतं तो शब्द उच्चारल्यानंतर, आणि तो तिसऱ्या शब्दातील अर्थ तिथं प्रमुख असतो. त्याची अपेक्षा असते. या गोष्टीवरून समासाचे 4 प्रकार पडतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून मी लिहिलं इथं मुद्दाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे एकदा लक्षात आलं की पुढचा समास सगळा लक्षात येतो. काही अवघड नाही. काय लिहिलं आपण? समासातील 2 शब्दांपैकी कोणता शब्द अर्थाच्या दृष्टीने प्रधान आहे. शब्दाला किती अर्थ असतो, बरोबर आहे ना? शब्दाला अर्थ असतो. आता त्या 2 शब्दांपैकी पहिला अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की दुसरा अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, की दोन्ही नाहीत, तिसराच काहीतरी जाणवतोय, तिसरा तो महत्त्वाचा आहे. हा निकष आहे. हा काय आहे? हा निकष आहे. समासांचे प्रकार ठरवण्याचा हा मापदंड आहे, निकष आहे. आणि या निकषाच्या आधारे समासाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात असं आपण पाहिलं. त्याचे उपप्रकार आहेत आणखी, आपल्याला ते विस्तारण पाहायचंच आहे. हे 4 प्रकार कोणकोणते? क्रमाक्रमाने थोडक्यात ओळख एकेका प्रकाराची करून घेऊ. उदाहरणार्थ आपण लिहिलो इथं देवघर हा शब्द लिहिला आपण, किंवा राजपुत्र असा आपण शब्द लिहिलाय. देव आणि घर, राज आणि पुत्र, असे 2 इथं पद आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता जेव्हा विग्रह करतो आपण, विग्रह कसा करतो आपण? आता देवघर या शब्दामध्ये विग्रह केल्यानंतर देवाचे घर किंवा देव जिथे असतो ते घर असा त्याचा विग्रह होतो. देवाचे घर हा आणखीन विभक्तीचा प्रत्यय लावून केलेला विग्रह आपल्याला दिसतो, बरोबर आहे. इथं जेव्हा देवाचे घर असा आपण विग्रह करून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये असं येतं की इथं देवासंबंधानं काही बोलायचं नाही आहे. परमेश्वर कसा आहे, खूप चांगला आहे, कल्याणकारी आहे वगैरे, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तर कशाबद्दल बोलायचं आहे? देव जिथं राहतो त्या घराबद्दल. आणि म्हणून प्रधान काय इथं? घर. प्रधान शब्द कुठला आहे? घर आहे. दुसरं पद प्रधान आहे. तसंच राजपुत्र या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं राजाचा हा प्रत्यय लागलेला आहे विभक्तीचा, राजाचा पुत्र. राजाबद्दल काही सांगायचं आहे का? इथं आपल्याला राजाबद्दल काही सांगायचं नाही. कुणाबद्दल सांगायचं आहे? राजाच्या पुत्राबद्दल सांगायचे. म्हणून प्रधान कुठला आहे? प्रधान कुठला आहे? पुत्र हा पद किंवा पुत्र हा शब्द काय इथं अर्थाच्या दृष्टीने प्रधान आहे. आणि म्हणून याला आपण द्वितीय पद प्रधान, याला काय म्हणतो आपण? द्वितीय पद प्रधान. या समासाला काय म्हणतो आपण? राजपुत्र किंवा देवघर शब्दांचा विग्रह केल्यानंतर आपल्याला कळतं की ज्या समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दुसरं पद निर्णायक किंवा महत्त्वाचं असतं तेव्हा तिथं कुठला समास असतो? द्वितीय पद प्रधान समास. यालाच तत्पुरुष समास म्हटलं जातं. हा एक समासाचा प्रकार आहे. फॅनचं बटन. हा काय आहे? तत्पुरुष समास. ठीक आहे. पहिला. दुसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला. लिहून घ्या, नंतर एक क्रमाने येणारच आहे. तोंड ओळख करून देतो आजच्या तासिकेमध्ये. द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास. या द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दामधला दुसरा जो शब्द असतो किंवा दुसरं जे पद असतं हे सामासिक शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असतं. आता पुढचे आणखीन शब्द लिहितो. नीलकंठ. नीलकंठ, मृगनयना. छान शब्द आहेत ना? किती सुंदर सुंदर शब्द आहेत. सुचवायला पाहिजेत ना असे शब्द ठेवताना सुद्धा. मृगनयना, नीलकंठ. पहा तुम्ही
आता ह्या शब्दाला जे आपण जेव्हा बघायला जातो आपण काय, आता जर पुढचा प्रकार एकदम अलीकडे आला काय हरकत नाही, लिहिलंय म्हणून सांगतो. या शब्दातील नील किंवा मृग हे जे शब्द आहेत पहिले पद आहेत, आणि कंठ आणि नयन हे दुसरे पद आहेत. नीलकंठ, निळा कंठ आहे ज्याचा असा तो. तो कोण आहे आपल्याला माहिती आहे, आता अभ्यासक्रमात झालेला असल्यामुळं याच्यातनं आपल्याला शंकर हा बोध होतो की ज्याचा कंठ निळा असतो असा तो नीलकंठ, त्याला शंकर म्हणतो आपण. किंवा मृगनयना, मृग म्हणजे काय, हरिण, नयना म्हणजे डोळे, जिचे नेत्र हरणासारखे आहेत अशी कोणी शकुंतला असेल, सीता असेल, मंदोदरी असेल, कुणी असू शकते अशी कोणती, म्हणजे कुणी जी असेल ती अशी एखादी व्यक्ती, असा एक तिसराच बोध आपल्याला या ठिकाणी होतो. हा कसा आहे, हा द्वितीय पदप्रधान सुद्धा नाही आहे, हा अन्य पदप्रधान, अन्य पदप्रधान. यालाच व्याकरणामध्ये बहुव्रीही समास असं म्हटलेलं आहे. यालाच काय म्हटलेलं आहे, बहुव्रीही. तिसरा दुसऱ्या क्रमांकावर आला माझ्याकडं बोलत असताना, हरकत नाही, आपण फक्त प्रस्तावनाच करतोय, घेत असताना व्यवस्थित क्रमाने घेऊ. यानंतरचा कुठला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे बघा. आता काही शब्द लिहितोय तुम्ही, कृष्ण अर्जुन, कृष्ण अर्जुन किंवा सत्य असत्य, कृष्ण अर्जुन किंवा सत्य असत्य हे शब्द लिहिलेत आपण इथं. या शब्दांचा विग्रह केल्यानंतर आपल्याला जी पदं मिळतात दोन वेगवेगळी, कृष्ण आणि अर्जुन, सत्य आणि असत्य ह्या जोड्या मिळतात. आणि जेव्हा या सामासिक शब्दाचा वाक्यामध्ये प्रयोग करतो आपण, तेव्हा असं लक्षात येतं की या दोन्हीही पदांना, इथं कुठला कृष्ण अर्जुन, इथं सत्य असत्य, या दोन्हीही शब्दांना समान महत्त्व, या दोन्ही शब्दांना समान महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं या सामासिक शब्दामध्ये. आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, उभय पदप्रधान. याला काय म्हणतो आपण, उभय पदप्रधान. आणि यालाच दुसरं नाव आहे द्वंद्व, द्वंद्व समास. जोड्या असतात, द्वंद्व म्हणजे काय, जोड्या. अर्थाच्या दृष्टीने दोन्हीही पद समान महत्त्वाचे असतात द्वंद्व समासामध्ये, ज्याला उभय पदप्रधान समास म्हटलं जातं. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. आणि आणखीन एक प्रकार आहे जो प्रथम पदप्रधान असतो, ज्याला अव्ययी भाव असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ काही वाक्य लिहितो, तू मला दररोज त्रास देतोस. त्रास देणं हे बरोबर नाही आहे बरं, कुणीच कुणाला त्रास देऊ नये, उदाहरणासाठी फक्त लिहिलेलं इथं. अजिबात बसल्या बसल्या कोणी कुणाला त्रास द्यायचा नाही, मस्करी करायची नाही, थट्टा करायची नाही, शिकवण्याकडे लक्ष द्यायचं, माझ्याकडे लक्ष द्यायचं. तू मला दररोज हा शब्द इथं अधोरेखित करतोय मी. किंवा अलीकडे प्रतिवर्षी पाऊस पडतो आहे. चांगली गोष्ट आहे ना. प्रतिवर्षी या शब्दावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. आता दररोज असेल किंवा प्रतिवर्षी हे शब्द असतील, या शब्दांचं रूप कसं आहे, या शब्दांच्या रूपाकडे आपण पाहिलं, दर रोज, प्रति वर्षी, या शब्दांचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं लक्षात येतं, अधोरेखित जे शब्द आहेत त्यातले दर आणि प्रति हे काय आहेत, हे उपसर्ग आहेत. शब्दाच्या अगोदर जे लागतं त्यांना आपण काय म्हणतो,
उपसर्ग म्हणतो. हे उपसर्ग आहेत. हां, आणि संस्कृतामध्ये उपसर्ग आणि अव्यय सारखंच काम करत असलेले आपल्याला दिसतात. संस्कृतामध्ये उपसर्ग आणि अव्यय सारखंच काम करत असलेले दिसतात. जेव्हा आपण अर्थाच्या दृष्टीने विचार करायला लागतो की दररोज, प्रतिवर्षी, यातील या दर किंवा प्रति या शब्दांमधनं आपल्याला एक प्रकारचं सातत्य कळतं की रोज पाऊस पडतोय, रोज त्रास देतोय किंवा दरवर्षी भरपूर पाऊस पडतोय. हे त्रास देण्याचं सातत्य किंवा पाऊस पडण्याचं सातत्य, हा जो अर्थ आहे हा कुणामुळे कळालेला आपल्याला? हा जो पहिलं जे पद आहे ना, प्रति किंवा दर, या पहिल्या पदामुळं हा अर्थ आपल्याला कळतो. रोज, वर्षी, यातनं अर्थ तो आपल्याला कळत नाही. तो कशातनं कळतो? या अव्ययामुळे किंवा उपसर्गामुळे कळतो. आणि हा जो एकत्रित जो शब्द असतो, हा क्रियाविशेषण अव्ययासारखं काम करतो. आपण क्रियाविशेषण अव्यय शब्दांच्या जातीमध्ये अभ्यासलेली आहेत. अर्थावर, सामासिक शब्दाच्या अर्थावर पहिल्या पदाचा जे पहिलं पद अव्यय असतं, संस्कृतामध्ये उपसर्ग म्हणतो आपण त्याला, उपसर्ग असतं. ते अव्यय किंवा तो उपसर्ग एकूण सामासिक शब्दाच्या अर्थावर प्रभाव टाकत असतो. आणि त्याचसोबत हे जो एकत्रित संयुक्त शब्द बनतो, पहिलं पद आणि दुसरं पद मिळून, हा क्रियाविशेषण अव्ययासारखं काम करत असतो. आणि म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? अव्ययी भाव. त्याला प्रथम पद प्रधान किंवा अव्ययी भाव, प्रथम पद प्रधान किंवा अव्ययी भाव समास असं आपण म्हणतो. असे समासाचे प्राधान्यक्रमावरून एकूण 4 प्रकार पडतात. आणि या 4 प्रकारांचे पुन्हा उपप्रकार आहेत. पण पहिले हे 4 प्रकार लक्षात आले की आपल्याला उपप्रकार समजून घ्यायला काहीही अडचण आहे असं होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून हे 4 प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. काय काय पण पाहिलं आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण हे पाहिलं की समास म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, समासाची व्याख्या पण पाहिली की 2 शब्द एकत्र येत असताना जास्तीची जी विग्रह केल्यानंतरचे शब्द असतात किंवा जी प्रत्यय असतात ही वगळली जातात आणि एक नवीन शब्द तयार होतो, ज्याला आपण समास म्हणतो. समास ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बोलत असतानाची समास ही काही एक स्वाभाविक प्रवृत्ती, गरज आहे. विस्तारानं जर बोलायला लागलो, प्रत्येक शब्दाचा अधिक विस्तार करून सांगायला लागलो, आमच्या घरी साखर घालून केलेला भात आज पक्वान्न म्हणून केलेला आहे, तर समोरच्याला कळणार नाही ना, आपलं बोलणं गमतीशीर होऊन जाईल. आणि मग सुलभता, काटकसरीचं तत्व बोलण्यामध्ये असतो. आता सुद्धा मी तुम्हाला विचारतोय तर तुम्ही काय करताय? फार शब्दांचा उच्चार नाही करत, फक्त काही तर शारीर हावभाव करताय, असं करताय, दोन्हीपैकी एक काहीतरी करताय, ऐक नाही. यातनं आपण अभिव्यक्ती करत असतो. काटकसरीचं तत्व आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये खूप असतं. आणि समासाच्या संदर्भातही ते लागू पडतं. समासासोबत आपण विग्रह ही संकल्पना सुद्धा पाहिलेली आहे. विग्रह म्हणजे काय? समासाची फोड करणं. आणि मग त्यात आवश्यक असणारे शब्द असतील, शब्दयोगी अव्यय असतील किंवा विभक्तींचे प्रत्यय असतील, हे घालून आपण विग्रहही करतो आणि मग शब्दाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. समासांच्या प्रकारांच्या संदर्भातला निकष आपण पाहिला होता. काय निकष पाहिला होता? की अर्थाच्या दृष्टीने प्राबल्य कशावर आहे? पहिल्या पदावर आहे. अर्थाच्या दृष्टीने जर पहिलं पद प्रधान असेल तर तो प्रथम पद प्रधान समास असतो, ज्याला अव्ययी भाव समास असंही म्हटलं जातं. त्याचं स्पष्टीकरण इथं आता आपण पाहिलं. पहिलं जे पद असतं ते अव्यय असतं. संस्कृतामध्ये ते उपसर्गासारखं वापरलं जातं. आणि हे अव्यय आणि पुढचा शब्द यांनी मिळून जो सामासिक शब्द बनतो, हा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखं कार्य भाषेमध्ये करत असतो. आणि म्हणून याला आपण काय म्हटलं? प्रथम पद प्रधान किंवा अव्ययी भाव समास असं आपण म्हटलं. दुसरा प्रकार पदप्रधानात येऊन पडणारा द्वितीय पदप्रधान, ज्यात अर्थाच्या दृष्टीने दोन्हीही पद, रामलक्ष्मण, कृष्ण अर्जुन, सत्य असत्य हे शब्द आपण पाहिले होते. अर्थाच्या दृष्टीने हे दोन्हीही पद तितकीच महत्त्वाची असतात. द्वितीय पदप्रधान क्रम सांगतोय तुम्हाला मी, तुम्ही पुढं मागे लिहिलेले.
काय द्वितीय पद प्रधानला देव दुसरं पद प्रधान असायला पाहिजे ना, पहिला पद कमी प्रधान दुसरं हा बरोबर आहे. हा दुसरं पद द्वितीय पद प्रधानतेमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या राजपुत्र सारखा शब्द आहे किंवा देवघर सारखा शब्द आहे, जिथं आपल्याला दुसऱ्या पदातनं जो अर्थ व्यक्त करायचा असतो त्या अर्थाचा आणि सामासिक शब्दाच्या अर्थाचा निकटचा संबंध असलेला दिसतो. याला आपण काय म्हटलं, द्वितीय पद प्रधान. आणि यालाच आपण दुसरा शब्द कुठला वापरतो, तत्पुरुष. तत्पुरुष समास. त्याशिवाय आपण पाहिलं बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये काय होतं की दोन्हीही पद महत्त्वाची नसतात अर्थाच्या दृष्टीने, तिसरंच कुठलं तरी पद समोर येतं. हे खूप अलंकारिक आहे. हे खूप अलंकारिक आहे. जेव्हा काव्यामध्ये किंवा ललित साहित्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रयोगांचा वापर जास्त केलेला असतो, अशा पद्धतीचे शब्द मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेले दिसतात, तेव्हा त्याला बहुव्रीही किंवा अन्य पदप्रधान समाज असंही आपण म्हणतो. तेव्हा मग प्रथम पदप्रधान, द्वितीय पदप्रधान, उभय पदप्रधान आणि अन्य पदप्रधान असे समासाचे प्राधान्य क्रमावरून 4 प्रकार पडतात, ज्याला आपण अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असं क्रमाक्रमाने म्हणतो. तर हे समास आपल्याला इथून पुढच्या तासिकांमधून समजून घ्यायचे आणि यांचे उपप्रकारही आपल्याला अभ्यासायचे. तेव्हा आपण आत्ता आपल्या अभ्यासक्रमातला जो पहिला प्रकार आहे मराठीतला, या पहिल्या समासाच्या प्रकाराला प्रारंभ करणार आहोत. तो आहे अर्थातच अव्ययीभाव समास किंवा प्रथम पदप्रधान समास. अव्ययीभाव किंवा प्रथम पद प्रधान समास. लक्षण लिहायचं, आत्ता सांगितलेलंच आहे तरी लिहा. ज्या समासात फक्त लक्षण घेऊ आपण आजच्या तासिकेमध्ये आणि अधिक विस्ताराने उद्याच्या तासिकेमध्ये विचार करू. ज्या समासात पहिले पद विशेषतः मुख्य असते. पहिले पद मुख्य असते किंवा पहिला शब्द अव्यय असतो. पहिले पद मुख्य असते किंवा पहिला शब्द अव्यय असतो आणि सर्व पदे मिळून, पहिला आणि दुसरं सर्व पदे मिळून जो सामासिक शब्द तयार होतो, तो कसा असतो, तो क्रियाविशेषण अव्यय असतो किंवा क्रियाविशेषण अव्ययासारखा तो काम करत असतो वाक्यामध्ये. तिथं अशा समासास प्रथम पद प्रधान किंवा अव्ययीभाव समास म्हणावे. हे लक्षण आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं ना? ज्या समासात पहिले पद विशेषतः मुख्य असते किंवा पहिला शब्द अव्यय असतो आणि सर्व मिळून जो सामासिक शब्द तयार होतो तो क्रियाविशेषण अव्यय असतो, त्या समासास प्रथम पद प्रधान किंवा अव्ययीभाव समास म्हणावे. काही उदाहरणार्थ शब्द लिहितो मी तो तुम्हाला आणखीन. प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रतिक्षण, यथाविधी, यथान्याय,
यथाविधी, यथा न्याय, यथाशक्ती, आजन्म, आजन्म, आमरण, यथाक्रम, बरेच शब्द तसे उदाहरण म्हणून पुरुष आहेत इतके. प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रतिक्षण, यथाविधी, यथा न्याय, यथाशक्ती, आजन्म, आमरण, यथाक्रम. कुठलाही शब्द घ्या यातला, कुठलाही शब्द घ्या. पहिला उपसर्ग हा अव्यय आणि एकूण शब्दाच्या अर्थावर या पहिल्या अव्ययाचा प्रभाव आहे. समजा वाक्य लिहिलं आपण असं, भीष्म पित्याकरिता, भीष्म पित्याकरिता आजन्म ब्रह्मचारी राहिले. पित्याकरिता लग्न होत नव्हतं म्हणून राहिले नाहीत, पित्याकरिता राहिले, शपथ होती त्यांची. भीष्म पित्याकरिता आजन्म, हा जन्म महत्वाचा आहे. आता ह्या आ उपसर्गामुळं किंवा आ या अव्ययामुळं मरेपर्यंत मरेपर्यंत हा जो अर्थबोध आहे कुणामुळे कळाला आपल्याला? या आ उपसर्गामुळे कळाला. लक्ष द्या की आ या उपसर्गामुळे भीष्माचार्यांची जी प्रतिज्ञा होती की मी मरेपर्यंत अविवाहित राहीन, ब्रह्मचारी राहीन, हा अर्थ इथं या आ उपसर्गामुळे आपल्याला कळाला. म्हणून हा उपसर्ग आहे. संस्कृतात उपसर्ग अव्ययांप्रमाणेच आहे. येथे तो प्रथम स्थानी आलेला अव्यय. जन्म या शब्दापेक्षा आ या उपसर्गामुळे जो अर्थ आपल्याला कळतो तो सामासिक शब्दाला निर्णायक ठरतो. आणि तसंच एकत्रित असणारा हा जो आजन्म शब्द आहे असं लक्षात येतं की क्रियाविशेषण अव्यय. ब्रह्मचारी राहण्याची जी क्रिया आहे भीष्माचार्यांची, त्या क्रियेबद्दलची अधिकची माहिती देणारा कुठला शब्द आहे तर आजन्म आहे. तो काय? शब्दजाती म्हणून क्रियाविशेषण आहे आणि अव्ययही आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या उदाहरणांसह आपल्याला अव्ययभाव समास समजून घेता येतो. आणखीन काही, प्रतिवर्षी, गणेशोत्सव, येतोच, प्रतिवर्षी सारखा शब्द आहे. सातत्य कळतं. या वर्षी येणारे, पुढच्या वर्षी येणारे, प्रत्येक वर्षी येणारे, हा जो अर्थ कुणामुळे कळाला? या प्रतिउपसर्गामुळे कळाला. आणि मग शब्दाच्या अर्थावर प्राधान्य कोणाचं आहे? उपसर्गाचं किंवा पहिल्या शब्दात असलं असं आपल्याला दिसतं. असे खूप उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात की ज्या उदाहरणांच्या आधारे आपल्याला हे सामासिक रूप समजून घेता येतं. आणि म्हणून हा समास अर्थाच्या दृष्टीने प्रथम पदप्रधान आहे आणि अव्ययी भाव हे त्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसतं. आता काही शब्द असे आहेत तत्सम शब्द काही, उदाहरणार्थ अक्षी सारखा शब्द आहे, ॲडिशनल अतिरिक्त माहिती आहे. अक्षी सारखा जो शब्द आहे हा शब्द जेव्हा अव्ययी भाव समासाच्या शेवटी आल्यास त्याचे अक्षय स्वरूप होते. काही लिहितो उदाहरण इथं खाली शब्द लिहितो म्हणजे मी काय सांगतोय तुमच्या लक्षामध्ये येईल. अक्षी हा शब्द समासाच्या जर शेवटी आला अखेरीस तर त्याचं रूप कसं होतं? अक्ष असं होतं. आणि ह्या अक्ष रूपावरून शब्द कसे तयार होतात बघा. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यासमोर,
प्रत्यक्ष डोळ्यासमोर, परोक्ष किंवा समक्ष. समक्ष म्हणजे कसा, डोळ्यांच्या समोर, डोळ्यांपुढे. प्रत्यक्ष येतो समक्ष. प्रत्यक्ष, प्रत्यक्ष लिहिला. परोक्ष आणि अपरोक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द, ह्याचे अर्थ कसे आहेत? परोक्षचा अर्थ कसा आहे? डोळ्यांच्या आड. डोळ्यांच्या आड. आणि अपरोक्षचा मूळ अर्थ कसा आहे? डोळ्यांच्या समोर. हे शब्द असे मुळातले अक्षर शब्द. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर लिहून घ्या, सहज अतिरिक्त माहिती आहे. पण मराठीमध्ये मात्र परोक्ष म्हणजे डोळ्यांसमोर आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या आड असा अर्थ रूढ झालेला आहे. उलट झालेलं आहे मराठीमध्ये. इथं उलटा अर्थ रूढ झालेला आहे. आणि शेवटी रूढी महत्त्वाची असते. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की रूढी जास्त महत्त्वाची असते. समाज कशी मान्यता देतो हा एक अनुषंगाने आलेला मुद्दा या ठिकाणी मी तुमच्यासमोर ठेवला. बाकी हा काही आपल्या या अभ्यासाचा भाग नाही. आता मराठीतले जे अव्ययीभाव आहेत, मराठी अव्ययीभाव समासाची उदाहरणं काही आपण पाहिले. आत्ता कुठले शब्द होते? आत्ता पाहिलेले शब्द होते तत्सम. आता मराठी शब्द घरोघर. आता वर जो सुरुवातीला नियम पाहिला आपण, हा नियम अक्षरशः इथं लागू पडत नाही, शब्दशः लागू पडत नाही. पण शेवटी त्याला आपण या समासामध्ये समाविष्ट केलेले आहे. घरोघर, गावोगाव, घरोघर, गावोगाव, दारोदार, बरेच शब्द आहेत. गल्लोगल्ली, जागोजागी, गल्लोगल्ली, जागोजागी, रस्तोरस्ती, अशी शब्दप्रयोग आपण करतो, असे समासही करतो आपण. आता वर हे जर शब्द पाहिले आपण, घरोघर किंवा घरोघरी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती वगैरे हे जर शब्द आपण पाहिले, या शब्दांमध्ये पहिलं पद हे जे आहे हे काय अव्यय नाही आहे. संस्कृत जसं आजन्ममधला आ कसा आहे? अव्यय. किंवा यथाशक्तीमधला यथा काय? घरोघर, गावोगाव, दारोदार, गल्लोगल्ली, जागोजागी, रस्तोरस्ती, हे शब्द अव्यय नाही आहेत. हो हो हो, पाठवतोय. येईल, आवाज येईल तेवढा लक्षात घे फक्त. लक्षात घ्या. आता वरील जे शब्द आहेत ना, हे संस्कृताप्रमाणे अव्यय नाही आहेत. काही शब्दात पहिल्या शब्दाची ओकारांती रूप आहेत. आता घरोघरीमध्ये रो, लो, जागोजागीमधला गो, रस्तोरस्तीमधला स्तो, हा कसा आहे? ओकार आहे. होकार समजून घ्या. ओकारांत ते झालेला आपल्याला दिसतो. आणि काही ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय वापरून सुद्धा. आता समजा दिवसेंदिवस सारखा शब्द आहे. दिवसेंदिवस हा मराठी अव्यय म्हणतो, याला आपण केवळ प्रयोगी अभ्यास म्हणतो. तर दिवसेंदिवस इथं काय? विभक्ती प्रत्यय ए, ने शी मधला ए, दिवसेंदिवस ए असा विभक्ती प्रत्यय. किंवा इथं ओ, ओकारांत इथं झालेला आपल्याला गल्लोगल्ली, घरोघरीमध्ये अशी रूपं आपल्याला दिसतात. आणि यांचा एकत्र जो वापर आहे गल्लोगल्ली, हा क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो. वाक्यामध्ये आपण हा शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखा वापरतो. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? मराठीतील क्रियाविशेषण अव्यय असंच आपण म्हणतो. आणि तसंच त्याला आपण म्हटलंही पाहिजे. शेवटचा मुद्दा या बाबतीतला, आजच्या तासिकेतला काय मुद्दा आहे? परकीय शब्द जे आहेत,
परकीय शब्द. आपण तत्सम शब्द पाहिले, मराठी शब्द पाहिले, देशी शब्द, आणि आता परकीय शब्द, अन्य भाषांमधून आलेले स्थिरावलेले जे शब्द आहेत, या शब्दांचा विचार आपण जर केला तर तिथं काही उदाहरण आपल्याला सापडतात. दरमजल, दररोज, दरमजल, दररोज, बिनधोक, बिनधोक, बिनडोक, बिनशर्त, बेलाशक, बिनशर्त किंवा बेलाशक. हो बोल. बोर्ड दिसत नाहीये, नोट्स टाकल्या जातील ना? हो हो, नोट्स मिळून जातील, काय अडचण नाही. मी सांगतोय ते लिहितो बरं. हो सर. हां, दरमजल, दररोज, बिनधोक, बिनशर्त, बेलाशक, हे शब्द ह्याच्यातले आरंभीचे दर असेल, बिन असेल किंवा बे असेल, हे परकीय भाषांमधले उपसर्ग आहेत. गैरफायदा, त्यातलं गैर असेल. अशा उपसर्गांच्या आधारे शब्द तयार होतात, जे क्रियाविशेषण अव्ययासारखंच कार्य करत असलेले दिसतात आपल्याला, आणि म्हणून यांना अव्ययीभाव समासाची उदाहरणं आपण मानतो. परंतु बऱ्याचदा काही संकर आपण करतो. संकर करणं म्हणजे थोडंसं चुकीच्या पद्धतीने केलेलं मिश्रण असतं. काही काही शब्द आपण वापरतोय, आता कितपत योग्य अयोग्य आहे हा ज्याचं त्यानं ठरवायचा विषय. दर दिवस सारखा शब्द आपण वापरतो, दर दिवस. तर दर हा यावनी शब्द ज्याला आपण उपसर्ग म्हणूया, उपसर्ग आहे, आणि दिवस हा देशी शब्द आहे. तर असा संकर शक्यतो करू नये. दर दिवस असेल किंवा दर वर्ष असेल. आता काही काही असे शब्द रुळावले, तर बिनतोड सारखा शब्द रुळला आहे आपल्याकडं, बिनतोड सारखा शब्द रुळलेला आहे. किंवा हरघडी, हरघडी सारखा शब्द आता हिंदीमध्ये सुद्धा हा शब्द वापरला जातो बऱ्याचदा, हरघडी. तर हा यावनी उपसर्ग आहे, परभाषांमधला उपसर्ग आहे. शिष्टसंमत मानला जात नाही अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करणं, हे शिष्टसंमत मानलं जात नाही. पण असं आहे की शेवटी स्वातंत्र्य भाषेच्या बाबतीत जितकं स्वातंत्र्य घेऊ आपण, तितकी भाषा अधिक खुलते, फुलते आणि संपन्नही होते. आणि त्यामुळं अशा पद्धतीचा जाचक विचार करण्याचं काही कारण नाही. पण काही जणांच्या मते, काही अभ्यासकांच्या मते असा भिन्न संकर करणं हे थोडं अशिष्टपणाचं मानलं जातं. अर्थात व्यक्तिशः मीही या गोष्टीशी सहमत नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे सुद्धा शब्द अन्य भाषांमधले उपसर्ग लागून झालेले आपल्याला दिसतात. ही सगळी उदाहरणं जी आहेत तत्सम शब्दांची किंवा देशी शब्दांची आणि भिन्न भाषिक शब्दांची, ही अव्ययीभाव समासाची उदाहरणं असलेली दिसतात. आपण आजच्या तासिकेमध्ये हा अव्ययीभाव समास या ठिकाणी समजून घेतला. उद्याच्या तासिकेमध्ये आपण प्रथम पद प्रधान म्हणजे अव्ययीभाव समासानंतर द्वितीय पद प्रधान म्हणजेच तत्पुरुष समास ही संकल्पना समजून घेणार आहोत. तेव्हा भेटूया उद्याच्या तासिकेमध्ये.